नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. राजारामपुरी गणेश आगमन मिरवणूक संदर्भात बैठक पार पडली. राजारामपुरी इथं आयोजित गणेशोत्सव मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत गणेशोत्सव मंडळाने गणेश आगमन मिरवणुकीत रात्री 12 नंतर कोणालाही साऊंड सिस्टीम वापरता येणार नाही. मंडळांनी पारंपरिक वाद्याचा वापर करावा, नियमांचे पालन करतच आगमन मिरवणुका काढाव्यात, अशा सूचना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आज गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत पार पडली. सुरुवातीला राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना गणेश आगमन मिरवणुकीच्या अनुषंगाने सूचना केल्या. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेश आगमन मिरवणुकीत पारंपरिक वाद्याचा वापर करावा, रात्री 12 नंतर कोणीही साऊंड सिस्टीमचा वापर करू नये, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केल्या. यावेळी अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, शहर पोलीस अधीक्षक प्रिया पाटील यांनीही सूचना दिल्या. तसेच दुपारी 2 नंतर मुख्य मार्गावर प्रवेश दिला जाणार नसून आगमन मिरवणूक ही संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल, असेही सांगण्यात आले. यावेळी राजारामपुरी इथे निघणाऱ्या गणेश आगमन मिरवणुकीसाठी लकी ड्रॉद्वारे मंडळांचे प्राधान्यक्रम काढण्यात आले. या बैठकीला राजारामपुरी परिसरातील तरुण मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.